मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन हे सुरूच होतं. न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती सप्रे जरांगेंना भेटले आणि सगळ्या गोष्टी जरांगेंना सांगितल्या आणि शासन म्हणून आम्ही मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. सरकारच्या अडचणी समजून सांगितल्या. गायकवाड समितीनेही चर्चा केली आणि 2 महिन्याचा कालावधी दिला. मला मनोज जरांगेंना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की दिवाळी सणाआधी त्यांनी हा निर्णय घेतला. ते फक्त आंदोलन करत नाही तर ते संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केलं. आता यामध्ये चर्चा सुरू झाली की 24 तारीख की 2 तारीख. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार काम करेल. शिंदे समितीनं 2 महिन्यात काम करावं आणि अहवाल सादर करावा. पहिल्या आंदोलनातील केसेस आहेत त्या 15 दिवसात मागे घेऊ. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शिंदे सरकार देत आहे. केसेस टप्प्याटप्प्यानं मागे घेऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही एकमतानं टिकणारं आंदोलन देऊ. या आंदोलनामागे काही लोकांचे मनसुबे होते. मनोज जरांगे सांगत होते की जाळपोळ कोणी करू नये. तरीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हेतू होता. काल आम्ही जालन्याला जात होतो तेव्हा काही लोक डेहराडूनला गेले. अशा लोकांना आंदोलनावर बोलण्याचा काही अधिकार आहे का? अनेक मराठा समाजाचे लोक मुख्यमंत्री झाले होते, पण मराठा समाजासाठी टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी कोणीही या आंदोलनाचा फायदा घेऊ नये. तसेच राजकीय वापर करू नये. कोणाचे आरक्षण हिरावून न घेता मराठा समाजाला टिकणारे दिले जाईल आरक्षण. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी होती. जरांगेंच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करू. सर्वात महत्त्वाची भूमिका न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली. 2 महिन्यांची मुदत दिली आहे. 24 तारखेला शिंदे समितीचा कार्यकाळ संपत आहे आणि पुढील कालावधीतच इतर प्रक्रिया पूर्ण करूयात. तारखेचा विषय राहणार नाही. सरकार जलद गतीनं काम करून आरक्षण देणार. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भाषणावर तसेच पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही. एखादी गोष्ट पाठी पुढे होत असेल तर त्यांच्याशी संवाद साधून चर्चा करू. सोमवारी किंवा मंगळवारी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करता जाणार आहे. आंदोलनाच्या मागे काही समाजकंटक आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. मी जेव्हा लंडनला गेलो होतो तेव्हा तिकीट कोणी काढली होती हे सर्वांना माहिती आहे, पण हे कुटुंब देहरादूनला गेलंय त्याची तिकिटे कोणी काढली याची माहिती 2 दिवसात देतो. महाडच्या घटनेच्या संदर्भात मी माहिती घेतली. तिथे मी जाणार आहे. 5 जण जखमी आणि 11 जण अडकलेत. शिंदे फडणवीस सरकारवर खोके सरकार म्हणून टीका केली. मग अजित पवारांचं काय? हे यश 100% जरांगे पाटील यांचेच आहे. 2च मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेत. मला असे वाटत आहे की याची मला काही माहिती नाही. माहिती घेऊन बोलतो. त्यांचा आणि विधान परिषद नेत्यांचा वाद मिटला का हेही सांगतो. जरांगे पाटलांचं आहे. खोके सरकार ते पुन्हा म्हटले. खोके सरकारने पुन्हा एकदा खोटं बोलून तारीख दिलेली. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं एक सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून झाली, खोके सरकार आहे. देवेंद्रजींवर टीका करून झाली, खोके सरकार आहे. मग अजितदादांचं काय? माझं म्हणणं, सोयीस्कररित्या राजकारण करून उपयोगाचं नाही. मी कोणालाही क्रिटिसाइज करत नाही. 100% जरांगे पाटलांचंच यश आहे. जरांगे पाटलांनी हे आंदोलन जर केलं नसतं तर निजाम काळातल्या नोंदी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या नसत्या. हे मी आवर्जून सांगतो, कारण पूर्वीच्या मुख्यमंत्री देखील करू शकले असते. 2च मुख्यमंत्री असे आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी जीवतोड काम केलं. ते म्हणजे देवेंद्रजी, ज्यांनी आरक्षण देऊन दाखवलं गायकवाड अहवालाच्या बाबतीत, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यामध्ये निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्या शोधण्यासाठी शिंदे समिती केली आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येत आहेत. राजकारणामध्ये स्वतःची सत्ता येणार नाही किंवा स्वतःची सत्ता येण्यासाठी जे काही खोटं बोललं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले विरोधक आहे. मला असं वाटतं की त्यांचे नेते अनिल परब साहेब उपस्थित होते, सुनील प्रभू उपस्थित होते, अंबादास दानवेजी उपस्थित होते, मनसेचे राजू पाटील साहेब उपस्थित होते. पण ते पण तत्कालीन मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते. शरद पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. मग यांना का बोलून असे प्रश्न उपस्थित? तर त्यांचे नेते होते ना उपस्थित. सर, सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा तुमच्यावर टीका केली आहे की सरकार कसं खोटं बोलत वाटते आहे. तर जरांगे पाटलांना अजूनपर्यंत त्यांची छाननी झाली आहे का त्यांना ते सर्टिफिकेटचा लाभ मिळाला आहे? कारण ते स्वतः अनेक दिवसापासून उपोषण करतायत. मला असं वाटतं की एखादा जो माणूस सगळ्यांसाठी उपोषण करत असतो त्याचा उद्देश स्वतःला फायदा मिळवणं हा नसतो.
त्याच्यामुळं आमच्यावर कधीच वेळ आली नाही त्यांच्याकडे दाखला आहे की त्यांच्याकडे दाखला नाही विचारण्याची. ते समाजासाठी आंदोलन करत आहेत. समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं योगदान आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे दाखला आहे किंवा नाही या चर्चेमध्ये सरकारला पडण्याची काही आवश्यकता नाही किंवा आम्हाला पडण्याची काही आवश्यकता नाही. परंतु त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे हे मराठा समाजासाठी आहे. त्याच्यामुळं आम्ही तेवढ्याशी सीमित आहोत. एक पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळी लंडनला गेलो होतो त्यावेळी पण काही लोकांना माहीत नव्हतं की तिकीट कोणी काढलंय, तरी ते बोलत होते. बरोबर आहे की नाही? तसं डेहराडूनला काही लोक गेले ते मला माहिती आहे. कोण गेले त्याची माहिती 2 दिवसात देतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काल मनोज जरांगे पाटील साहेबांनी स्वतःच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि भाषणामध्ये असं सांगितलं की एखादा नोंद असलेला दाखला ज्यावेळी मिळतो ते तो किती लोकांना फायदा होतो आणि तो काही सीमित लोकांना फायदा होत होता. त्याची व्याप्ती वाढावी याचं देखील त्यांनी गायकवाड साहेबांना विनंती केली. गायकवाड साहेबांनी ते मान्य केलेलं आहे. मला असं वाटतं की जी मराठवाड्यापुरती व्याप्ती होती ती त्यांनी वाढवली आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे समितीनं काम करावं असं सांगितलंय. मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्यानंतर आणि जरांगेंनी देखील या सगळ्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्यावर मी अजून काय बोलावं असं मला वाटत नाही. परंतु भविष्यामध्ये मराठा आरक्षण हे टिकणारं हे सरकार देऊन दाखवेल याची मला पूर्ण खात्री आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आता अनेक जण लोक मुस्लिम आरक्षणाची भाष्य करत आहेत. तर सुद्धा 1990 पासून जे काँग्रेस आहे, शरद पवारांची भूमिका कायमच आहे मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात. तुम्ही म्हणणार आहे की आदित्य ठाकरे आता या भूमिकेवर काय? मला खरं तर आपलं अभिनंदन करायचं आहे की हा प्रश्न तुम्ही अतिशय स्पेसिफिक वेळ विचारलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे, आम्ही अगोदरपासून सांगतो. पण मराठा समाजाला खुश ठेवताना मुस्लिम समाज देखील खुश राहायला पाहिजे ही भूमिका काही लोक घेत आहेत. तसं त्यांनी पक्षामार्फत त्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं. कुठच्याही जाती धर्माला कुठच्याही समाजाला नाराज करण्याचं सरकारचं कधीही म्हणणं नसतं. सरकारला यथाशक्ती जे काही करता येईल, नियमात बसून जे काही करता येईल ते सरकार करण्याची भूमिका घेते. परंतु मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सांगायचं, मुस्लिम समाजाच्या व्यासपीठावर असताना मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सांगायचं, इकडे हे सगळं आरक्षण देत असताना ओबीसीमध्ये असा गैरसमज पसरवायचा की त्यांचं कोणतरी आरक्षण काढून घेतोय. मला असं वाटतं सगळे राजकीय खेळ आहे आणि मगाशी जे मी म्हटलं की हे थांबले पाहिजेत कारण याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित नाही. आज मराठा समाजाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे ही आमची भूमिका आहे. सुप्रिया सुळे मॅडम एक मराठी संपली करू. सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड या दोन्ही प्रमुख नेत्यांनी तुमच्या खात्यावर एक आरोप असा केला की ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये झालेली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश असे मध्ये झालेली आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये 5 नंबर आहे. काय खरी वस्तुस्थिती आणि महाड येथे का घटना घडली त्या संदर्भातील कल्पना? महाडच्या संदर्भामध्ये मी आता तिथं जाण्याचा प्रयत्न करतोय कारण MIDC मध्ये ब्ल्यू जेट फार्मा कंपनी म्हणून जी आहे तिथं हा स्फोट झालेला आहे. 5 जण इंज्युअर्ड आहेत, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि 11 कामगार आत अडकल्याची शंका व्यक्त केली जाते. मी उद्योगमंत्री म्हणून आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तिथे पोहोचणार आहे. जी काही मदत करावी लागेल मग त्याच्यामध्ये कंपनीमार्फत असेल, इन्शुरन्समार्फत असेल, मुख्यमंत्री रिलीफ फंडातनं असेल ते आम्ही नक्की करू. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. जे आरोप आमच्यावर होतात तसाच एक आरोप जेम्स अँड ज्वेलरी गेली म्हणून यांनी केला होता. मी काल स्वतः त्या पूर्ण सेक्टरला, बिझनेस सेक्टरला व्हिजिट केली होती. तिथल्या असोसिएशनच्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं हे देखील माहिती आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे एक उच्चस्तरीय चौकशी जाऊन जाणार आहे का? कारण का सोळंकी यांनी देखील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलंय की मला असं वाटतं की प्रकाश सोळंकी साहेबांनी पेट्रोल बॉम्ब घेऊन प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितलेल्या पत्रकार परिषदेमधनं आपल्या एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आंदोलनाच्या मागणं काही विरोधक काम करत होते का हा त्याच्यातला मतितार्थ आहे. आणि मनोजींच्या चर्चेमध्ये जे झालं त्याच्यामध्ये देखील आम्हाला थोडं असं वाटलं की एवढा मराठा समाज शांततेनं काम करणार आहे, मग अशा आक्रमक पद्धतीनं काही गोष्टी ज्या होत आहेत या कोणाकडनं होत आहेत याची देखील चौकशी झाली पाहिजे. परंतु मला खात्री आहे की मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी सरकारबरोबर आंदोलन करणारी जी लोक आहेत ही शांत मार्गानेच आंदोलन करणारी लोक होती आणि आहेत. फक्त याच्यामागे कोण आहे
त्या आंदोलनामध्ये जाळपोळ करणारं त्याचा अथावकाश नक्की शोध लागेल. परंतु जे गुन्हेगार नव्हते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, मराठा आरक्षणामध्ये दाखल झालेले आहेत, त्याचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहे. मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं लाखो लोकांचे मोर्चे काढले. लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमानं काढले, शांततेनं काढले. परंतु मनोजजी जरांगे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का, याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे. परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं. आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, तरी त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले. ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीनं देत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं. पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुक मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून, त्या मुख्यमंत्र्यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय. हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाही आहे का, हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं. परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तत्कालीन त्या समितीच्या अध्यक्षांनी काय केलं, हे देखील प्रश्नचिन्ह मराठा समाजाच्या समोर नाही तर महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाचा उपयोग हा स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुणी करू नये, हे कालच्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर आलंय असं मला वाटतं. दुसरं याच्यातलं कालचं संपूर्ण दिवसातलं जे एक महत्त्वाचा जो बाब होती ती म्हणजे 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला नव्हता. आता तो कसा केला, कशासाठी केला, काय केला याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मनोजजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली. कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केलेली होती. आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता
जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लवकरात लवकर अजून किती नोंदी मिळू शकतात त्यांनी महाराष्ट्राच्या देखील नोंदी गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत मला असं वाटतं की जी सकारात्मक भूमिका सरकार घेऊन जर पुढे गेलो आणि मनोजजींना एक आम्ही दाखवू शकलो की बाबा आम्ही तुमच्या सांगण्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्पीडपेक्षा जास्त काम करतोय, मला असं वाटतं की तारखेचा देखील इश्यू राहणार नाही. आता सरकार ज्या पद्धतीनं जोरात काम करेल त्याच्यावरच त्यांचा विश्वास अवलंबून आहे आणि त्यांचा विश्वास पात्र ठरण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल. माझ्या शब्दात परत पाठीपुढं होणार नाही. मी असं सांगितलं की त्यांना अपेक्षित असलेल्या वेळामध्ये त्यांना पाहिजे असलेलं सकारात्मक काम आम्ही करून दाखवू. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की अशी माहिती मिळते की 2 महिन्यात जर ह्या आरक्षण मिळालं नाही तर मुंबई बंदचा हा जे ती देण्यात मुंबईत येऊन जरांगे पाटील म्हणतात. मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही. सरकार जर सकारात्मक पुढे जात असेल तर माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं मी कोणाचंही मन दुखवेल असं भाष्य पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही. आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जेवढ्या जलद गतीनं हे करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भावना व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर मी काहीतरी त्यांना क्रॉस करून बोलावं अशी जर अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण काल त्यांनी जी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे ती सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट पाठीपुढे होणार असेल आम्ही परत जाऊन त्यांना भेटू, आम्ही पुराव्यानिशी त्यांना सांगू. परंतु त्यांनी 24 तारीख दिली म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून 2 तारीख याच्यावर चर्चा जी काही करायची ते आम्ही त्यांच्याशी भेटून करू. काल शिष्टमंडळाने जी काही चर्चा केली त्या चर्चेमध्ये जे काही अटी शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत सरकारतर्फे त्याचं लेखी स्वरूपातलं काही जे निवेदन आहे ते शिष्टमंडळ देण्यासाठी पुन्हा तिकडे जाणार आहे का जरांगे पाटलांच्या भेटीसाठी? मी देखील कदाचित सोमवार किंवा मंगळवारी त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहे त्यांच्या प्रकृतीसाठी. ते आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. शेवटी आंदोलनं हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु जो माणूस आंदोलन करतोय ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी घडल्या तर आम्हाला असं वाटतं की त्यानं केलेल्या योगदानाची पोचपावती त्याला मिळाली. आणि म्हणून आम्ही देखील माणूस आहोत. त्यांची भूमिका त्यांची प्रकृती ही आम्ही स्वतः बघितलेली असल्यामुळं मी देखील 2-3 दिवसामध्ये त्यांचा वेळ घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी कुठचीही चर्चा करणार नाही, तारखेची पण चर्चा करणार नाही, काय नाही, फक्त त्यांच्या प्रकृतीसाठी.